नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न. नमस्कार. जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपले सहर्ष स्वागत. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू सुजात आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका मीरा भालेराव आणि त्यांचा संच यांचा बहारदार भीमगीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. ज्या ज्या क्षेत्रांमध्ये आपल्याला दूर ठेवलं होतं, ज्या ज्या क्षेत्रांची दरवाजे आपल्यासाठी बंद होती, त्या क्षेत्रामध्ये आज आपल्याला बऱ्याच ठिकाणी आंबेडकरवादी आपला ठसा उमटवताना आणि आपल्याला छाप सोडताना बऱ्याच ठिकाणी दिसतं. पाहिजे ही दूरदृष्टी त्यांच्या ठाई होती, म्हणून ते महापुरुष आहे. पण आज नेमकं झालंय काय की आपण जयंती, पुण्यतिथी, उत्सव ही फक्त त्या दिवसापुरता करतो आणि नंतर त्यांची शिकवण आणि बाकीच्या गोष्टी विचारतो. थोड्या मोठ्या गोष्टी झाल्या की लगेच आपण या महापुरुषांना सुद्धा आपल्यात वाटून घेतलेलं आहे, असं मला कधी कधी वाटतं की ते त्यांचाही अपमान आहे. आणि मला वाटतं आपण त्यांना समजून घेण्यात कमी पडलो ही आपली उणीव आहे असं मला वाटतं. म्हणून जिल्हा परिषद हा कार्यक्रम करते. मला वाटतं महाराष्ट्रात ही अशी एकमेव गोष्ट असेल की अशा पद्धतीने आपण करतो. तर एकच निश्चय आपण करूया की ह्या महापुरुषांनी जे आपल्याला शिकवण दिलेली आहे, त्या शिकवणीच्या माध्यमातून आपण दैनंदिन लोकांना ज्यावेळेस सेवा देतो किंवा त्यांची कामं करतो, तर ह्या महापुरुषांची शिकवण पुढे ठेवून आपण ते जर केलं तर मला वाटतं ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. भीमामुळे जगणार आहे, भीमामुळे आज सुख आहे. भीमवाणी तुला तरणा